नमस्कार मित्रांनो. तर बघा आम्ही आता नवीन जातीचं बी आणलं. बघा हे स्वाती बीज आहे, स्वाती बीज, आणि हे 222 प्लस स्वातीचं बी आहे. तर आता हे आम्ही काय करणार आहे, बघा हे नवीन बी आहे. त्याला पुणेरी बी म्हणते, पुणेरी ही लाईटी गवारीचं बी. तर आता आम्ही ही गवारी टोपण्याच्या आधी बघा ही 10-26 आहे ना, बघा हे साऱ्यात टाकून घेणार, मिक्स करून घेणार आणि मगच गवारी टोपणार. त्याचं कारण असं, 10-26 टाकलं टोपायच्या आधी इसकुटून घेतलं की त्याची उगवण चांगली होती आणि वाढ चांगली होती, ह्यासाठी टाकायचं आहे बघा. आणि हो का मी आता टाकतो, बघा तुम्ही 10-26 आधी टाकून घेतो. हे बघा हे टाकलं म्हणजे गवारीला जोर चढतो, जरा वाढ खाते लवकर. खाया नसल्या मग वाढ खात नाही, म्हणून हे आधी खाया टाकावं लागतं. खाया टाकून झाल्यानंतर दाताळानं मिक्स करून घ्यायचं. खाया मिक्स झालं तर मग गवारी टोकून घ्यायची. त्याची लागवड चांगली होती, उंची वाढती, झाड पोचलं जातं. खाया नसल्यावर झाड पोचत नाही एवढं. तर बघा अशा पद्धतीने हे टाकून घ्यायचं. हे बघ हे दातून घ्या बरं, दातून आलं आणि दातून इकडं दात तिकडे ठेवला होता मी. अशा पद्धतीने टाकून घ्यावं लागते. खाया असलं तर पिकं पाणी जोर करते ते उगवाय, नाही तर मग किरकोळ पिकं येते ते. अशा पद्धतीने सगळं आता हे खाई कुठून झालंय हे तुम्हाला दाखवतो. तरी अशा पद्धतीने कुठून घेत असतं. असं घ्यायचं असतं खाया. असं मुजावलं की सगळं मुजलं जातं खाया. कमी कष्ट आहे, याला काही लई कष्ट द्यावं लागत नाही. थोड्या कष्टात सगळं होते बघा. हे अशा पद्धतीने मुजवायचं. तर हे बघा हे अशा पद्धतीनं टोपायचं असते. कमीत कमी इतीव लागवड झाली पाहिजे. बघा ही इतीव असं बी पडलंच पाहिजे. बघा आता इथून इथवर हे असं बी पडलं पाहिजे. बघा हे असं, हे बघा हे असं इथे बी लागलं सप्ताह गवारी उगवते आणि तिला हवा लागते. गवारी लागली की हवा लागते. हवा लागणं महत्वाचं आहे बघा. लय दाट बनलं की गवारी मग काळी पडते, बारीक काळी पडते. म्हणून नेहमी सप्ताह पाताळ लावायची असते गवारी. आता ही गवारी टोपलेली गवारी साधारण बघा जुलै महिन्याच्या अखेरची गवारी चालू होईल, तोडा येईल गवारी. हे बघा या तर अशा पद्धतीने मित्राला गवारी टोपायची असते. हे बघा हे आमचा हे प्लॉट सगळा
तयार झाला आहे. आता भिजवायचंच आहे बघा. आज भिजवून काढायचे. हे बघा तर हे अशा पद्धतीनं टोपले तर माल चांगला निघतो, हवा लागते आणि दाट केली माल निघत नाही. म्हणून ही अशी लागण करायची असते पाताळ. हे बघा हे अशी, हे बघा या पद्धतीनं असे केलं की म्हणजे उगवण चांगली होती, माल निघतो. याला भरपूर माल निघतो बघा ह्या पाताळ लागवड केल्यावर. तर बघा हे आपण मित्रांनो असं केलं तर आपल्या फायद्याचं आहे. हे बघा हे असं नेहमी अशा पद्धतीनं टोपण केली माल चांगला निघतो. आणि गवारीला सध्या आता दर नाही बघा. जुलै महिन्याच्या आसपास दर गावतील, चांगलं दर गावतील.